अंबरनाथ शहरामध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। गोळीबारात सुरक्षा रक्षक जखमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अंबरनाथमधील गावदेवी मैदानात होणार सभा। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची पहिली सभा। तुळजापुरात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या भावामध्ये वाद। किरकोळ वादातून हाणामारी आणि गोळीबार। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात सुटण्याची शक्यता। पहिल्याच फेरीत 142 जागांवर एकमत। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळण्याची शक्यता। ठाकरे बंधू मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती। दादर, वरळी, भांडूपमधील काही जागांवर दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरूच। काँग्रेस वंचित एकत्र लढणार। मुंबई वगळता 28 महापालिकांमध्ये आघाडी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। ठाण्यामध्ये शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपची सावध भूमिका। उद्यापासून ठाण्यातील जागा वाटपांवर चर्चा। युतीतील निवडणूक लढवण्याबाबत स्थानिक पातळीवर अद्याप चर्चा नाही। मुंबईत महायुती 150 जागांवर विजयी होईल। महायुतीचा महापौर मराठीच असेल, आशिष शेलारांचा दावा। तर ठाकरेंचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून असेल हे त्यांनी जाहीर करावं। शेलारांचा ठाकरेंना खोचक टुला। मी लवकरच चौथा बॉम्ब फोडणार। बॉम्ब फोडल्यावर काही जण रोहा सोडून विदेशात पळतील। महेंद्र दळवींची नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग असल्याचा पुरावा। 1 जून 2021 ला पार्थ पवारांनी या मीडिया कंपनीला लिहिलेलं पत्र। आता तरी गुन्हा दाखल व्हावा, विजय कुंभार यांची मागणी। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 50,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कायम। लवासा प्रकरणी जनहित याचिकेवरील निर्णय हायकोर्टानं ठेवला राखून। याचिका फेटाळून लावण्याचे हायकोर्टाचे संकेत। पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय कारवाईची केली होती मागणी। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेली MIC सेंटरची निविदा अखेर रद्द। पर्यावरण प्रेमींनी निविदा रद्द करण्याची केली होती मागणी। मंत्री गिरीश महाजनांच्या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींकडून स्वागत। बीड पोलिसांकडून कारवाईचा नवा ट्रेंड। दरोडेखोरांवरील कारवाईचं ड्रोन शूट करत बनवली जनजागृतीसाठी रील। सोलापूर धुळे महामार्गावरती दरोडेखोरांनी घातला होता धुमाकूळ। रायगडच्या पेण खोपोली मार्गावर बर्निंग कारचा थरार। कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला, तर कल्याणमध्ये उभ्या कारला आग। कार जळून खाक। गावाची लोकसंख्या 1,500 आणि जन्माच्या नोंदणी 27,397 आढळल्यानं खळबळ। यवतमाळच्या शेंदूर सनी गावातला प्रकार। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये थंडीचा कडाका कायम। किमान तापमान 20च्या आत। 2 दिवसात पारा 17 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज। दिल्लीतील प्रदूषणामुळे चक्क तंदूरवर बंदी। रोटी आणि भाजलेले पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळसा आणि लाकडी इंधनावरील तंदूरवर बंदी घालण्याचे निर्देश। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना। भारताला मालिका विजयाची संधी। शुभमन गिलसह सूर्यकुमार यादवच्या खेळीकडे असेल लक्ष।
एलॉन मस्क ठरले इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एकूण संपत्ती 50 लाख कोटी रुपयांवर. 50 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिलेच व्यक्ती.